तुम्ही घरपट्टी पाणीपट्टी भरताय म्हणजे तुमचं घर कायदेशीर आहे असं समजू नका. ठाण्यातील 5,000 कुटुंबांना हाच मोठा धक्का बसलाय. उच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की वन जमिनीवरील अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतलं जाणार नाही. आता प्रश्न हा आहे की या हजारो लोकांच्या निवाऱ्याचं काय होणार. पातलीपाडा डोंगरीपाडा येथील 90% अधिक लोकवस्ती ही अनुसूचित जाती जमाती वर्गातील आहे. 60 वर्षांपूर्वीची ही वस्ती शासकीय भूखंडावर अतिक्रमण करून वसवण्यात आली अशी जनहित याचिका 2010 मध्ये दाखल करण्यात आली होती. ही जमीन वनविभागाच्या मालकीची असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ती मोकळी करणे आवश्यक असल्याचे कोर्टाने सांगितले आहे. तर रहिवाशांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देत जमीन नियमित करण्याची मागणी केली आहे. 50-60 वर्षापासून वास्तव्य, मतदान ओळखपत्रे, वीज बिले, घरपट्टी पावत्या इत्यादी कागदपत्रांच्या आधारे नियमानुसार जमीन नियमित करावी अशी त्यांची मागणी आहे. तुम्हाला काय वाटतं, हा निर्णय योग्य आहे का? कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी फॉलो करा सलाम ठाणे.